विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा 2022 आणि यामध्ये आपण 80 प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे पाहणार आहोत। तर सर्व प्रश्न अगदी अचूक या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्ही तुमचा स्कोर पहा, तुमचा स्कोर किती येतो नक्की शेअर करा। आपलं नाव, आपला जिल्हा आणि आपला स्कोर नक्की शेअर करा, नक्की कमेंट्स करा। पाहूयात उत्तरसूची लगेच। परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन। आजच झालेला पेपर आणि या पेपरमधील 80 प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे 80 प्रश्न नेमकं कशी होती आणि त्यांची उत्तर काय आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका जीनियस मॅथ पब्लिकेशनचं हे पुस्तक वापरलेलं आहे, यामधील अनेक प्रश्न गणिताचे जवळपास 3 ते 4 प्रश्न जशाला तसे आलेले आहेत। त्याचबरोबर बुद्धिमत्तेच्या आकृत्या सुद्धा अगदी सेम टू सेम या पुस्तकातून आलेल्या आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांनी ही मार्गदर्शिका खरेदी केली होती अशा सर्व विद्यार्थ्यांना आजचा पेपर अतिशय सोपा गेलेला आहे। त्याचबरोबर सरावासाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनचा जो काही 18 पेपरचा प्रश्नसंच आहे, या प्रश्नसंचाचा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला। तर सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व पालकांचं, शिक्षकांचं ज्यांनीही जीनियस मॅथ पब्लिकेशनची पुस्तकं वापरलेली आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा की तुम्ही लवकरच नवोदयसाठी सिलेक्ट व्हाल। तर आज झालेला पेपर आणि या पेपरमधील स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही नवोदयची परीक्षा तयारी करत असाल किंवा पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी तयारी करत असाल तर ही मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच नक्की मागणी करा, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील। तर पाहूया बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं लगेच। तर सुरुवातीला आपण पाहूया प्रश्न क्रमांक 1। तर यामध्ये आपल्याला वेगळी आकृती ओळखायची आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये एकूण 4 प्रश्न आहेत। वेगळी आकृती ओळखायची आहे, प्रश्न टिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला उत्तर तुमच्या पेपरमध्ये हा प्रश्न शोधा आणि उत्तर टिक करून घ्या। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक सी। तर हे पाहिल्या आपल्या लक्षात येतं, वेगळी आकृती पर्याय क्रमांक सी। त्यानंतर दुसरा प्रश्न, यामध्ये वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक बी, कारण इतर आकृत्यामध्ये 4 फुले आहेत, यामध्ये 5 फुले आहेत। त्यानंतर तिसऱ्यामध्ये वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक 4, कारण इतर ठिकाणी प्रत्येक 4 भाग आहेत, या ठिकाणी 3 भाग आहेत। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक सी। हे आपल्याला सहज पाहिल्यानंतर सुद्धा लक्षात येईल। यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला हुबेहूब तंतोतंत आकृती शोधायची आहे। तर या 5व्या प्रश्नामध्ये हुबेहूब आकृती आहे, पर्याय ए। 6व्या प्रश्नामध्ये हुबेहूब आकृती, पर्याय क्रमांक डी। 7व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक बी। 8व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक ए। तर या पद्धतीनं आपण हे 8 प्रश्न पाहिलेले आहेत। यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पाहत असताना या ठिकाणी 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे आणि आकृती पूर्ण करण्यासाठी जो पहिला प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, याच्यासाठी पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय बी। आणि प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक डी। यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13। तर या ठिकाणी आकृत्यांचा क्रम दिलेला आहे, म्हणजे क्रमाने येणाऱ्या आकृत्या। तर या क्रमाने येणाऱ्या आकृत्यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 14 साठी प्रश्न क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक बीच उत्तर बरोबर आहे। आकृत्या पहा आणि टिक करून घ्या, उत्तर लक्षात घ्या। यानंतर प्रश्न क्रमांक 15 पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 16 पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 17 पाहूयात आपण। सहसंबंध दिलेला आहे प्रश्न क्रमांक 17 मध्ये। तर हा सहसंबंध जर आपण पाहिला तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। प्रश्न पहा, आकृत्या पहा आणि त्या पद्धतीने टिक करून घ्या। 19वा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी। 20 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे पर्याय बी। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 21। 2 आकृत्या जोडून आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे। तर 2 आकृत्या जोडून उत्तर शोधत असताना प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे पर्याय सी। 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए।
त्यानंतर 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजे आकृत्या जोडून ही आकृत्या पूर्ण होणार आहेत. तर हे या प्रश्नाचे उत्तर आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मध्ये आपल्याला आरशातील आकृत्या शोधायच्या आहेत आणि आरशातील आकृत्या शोधत असताना या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. 26वा प्रश्न पर्याय क्रमांक ए. 27वा प्रश्न पर्याय क्रमांक सी. 28वा प्रश्न पर्याय क्रमांक बी. तर विद्यार्थी मित्रांनो, सहज सोप्या पद्धतीने हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकला असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथ पब्लिकेशनचे पुस्तक वापरलेले आहेत, या ठिकाणी दोन्ही पुस्तक आपण पाहू शकता. जीनियस मॅथची मार्गदर्शिका आणि जीनियस मॅथचा प्रश्नसंच, त्या विद्यार्थ्यांना अतिशय सोपे पेपर गेलेले आहेत. तुम्ही जर तयारी करत असाल किंवा तुमचे जर लहान भाऊ वगैरे तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर जीनियस मॅथचा व्हॉट्सअप क्लास सुद्धा उपलब्ध आहे. व्हॉट्सअप क्लास, व्हिडिओ क्लास आणि झूम मीटिंग या पद्धतीने पण आपण आठवड्यातून एक दिवस घेतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना निवासी क्लास लावायचा आहे, निवासी बॅचेस, म्हणजे संपूर्ण 1 महिन्यामध्ये नवोदयची तयारी निवासी पद्धतीने घेतली जाते. तर या सर्व जॉईन व्हायचं असेल किंवा जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकतात. आणि हा नंबर आहे 8856 046 142. या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून नवोदय क्लास, नवोदयचे पुस्तकं, नवोदयचे प्रश्नसंच, मार्गदर्शिका याबद्दलचं मार्गदर्शन घेऊ शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 29. दुमडलेली आकृती आपल्याला शोधायची आहे आणि दुमडलेल्या आकृतीमध्ये जर ही आकृती अनफोल्ड केली तर याचं उत्तर 29 मध्ये पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 30 याचंही उत्तर पर्याय क्रमांक एच आहे. प्रश्न क्रमांक 31 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 32 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 33, त्याची उत्तर आपण पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 33 मध्ये तुकडे जोडून आकृती तयार करायची आहे आणि तुकडे जोडून आकृती तयार करत असताना प्रश्न क्रमांक 33चं उत्तर येतं पर्याय डी. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय बी. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक 36 मध्ये एखाद्या वेळेस गोंधळ असू शकतो, तर आकृत्या व्यवस्थित पहा आणि हेच उत्तर आहेत हे लक्षात ठेवा. यानंतर जो 10वा प्रश्न आहे, 10वा प्रश्न जर आपण पाहिला तर या ठिकाणी आकृतीत लपलेला भाग शोधायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 37, तर हा जो भाग आहे तो आहे आकृतीमध्ये बी या आकृतीमध्ये. 38 पर्याय डी, 39 पर्याय सी, 40 पर्याय ए. तर या पद्धतीने आपण मानसिक क्षमतेचे 40 प्रश्न अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथचा क्लास केलाय किंवा चांगली तयारी केली आहे त्यांना अगदी 20 मिनिटांमध्ये हे सर्व प्रश्न सुटले असतील, यामध्ये शंका नाही. यानंतर आपण गणिताच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तर गणिताचे प्रश्नांचे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलाय. चॅनलवर जर आपण पाहिलात तर तो व्हिडिओ आपण पाहू शकतात. यामध्ये आता गणिताची जर उत्तरं आपण पाहिली तर पहा, गणिताची उत्तरं पाहत असताना प्रश्न क्रमांक 41, सायकलच्या किमतीमध्ये 20% घट झाल्यानंतर मागणीत 20% वाढ झाली तर तिच्या विक्रीमध्ये 4% घट हे उत्तर बरोबर आहे. 4% घट. त्यानंतर 12.1/16 चे दशांशापूर्णांकामध्ये रूपांतर, तर पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. 12.0625. त्यानंतर पुढे एक पदावली दिलेली आहे 20/5/2 अधिक कंसात 16/8. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी 16. आणि याची स्पष्टीकरणं सुद्धा चॅनलवर अपलोड केलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. चॅनलवर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, याची स्पष्टीकरणं दिलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, 8% वार्षिक साधे व्याजदर असलेल्या 1,500 रुपयाचे 1800 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर याचं उत्तर आहे 2 वर्ष 6 महिने, म्हणजेच 2.5 वर्ष. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर शिशाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू 6 सेमी आहे त्याला वितळवून त्यापासून 27 घन तयार करण्यात आले, तर प्रत्येक लहान घनाची बाजू किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2 सेमी. प्रश्न अतिशय सोपे आहेत. ज्यांनी सराव केलेला आहे, काळजीपूर्वक प्रश्न वाचलेले आहेत, त्यांना सर्व प्रश्न सोडवता आलेले आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 46.
25, 45 आणि 75 यांचा LCM किती? लसावी येतो 225, पर्याय डी. यानंतर पुढचा प्रश्न आहे 12 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 12 सेमी गुणिले 15 सेमी गुणिले 12 सेमी आकाराच्या 7500 टाईल्स लागतात, तर खोलीची रुंदी किती? तर याचं उत्तर आहे पर्याय ए 9 मीटर. यानंतर पुढचा प्रश्न एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते, तर हाती आलेली संख्या नेहमीच 9 ने विभाजित असते, पर्याय डी. तर या ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे, यापूर्वी असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे आणि याचं उत्तर येतं पर्याय बी 85.2666, पर्याय बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 0.725 या संख्येला सोप्या अंश रूपामध्ये लिहिल्यास याचं उत्तर येतं 29/400, पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न, सर्व 80 प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि अगदी 8 ते 10 दिवसामध्ये मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच या पेपरच्या स्पष्टीकरणसह तुम्हाला विकत मिळेल. म्हणजे जर तुम्हाला हा पेपर स्पष्टीकरण हवा असेल तर नवीन मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच मध्ये सुद्धा हा पेपर आपल्याला स्पष्टीकरणसह उपलब्ध होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 51 दिलेला. यानंतर प्रश्न क्रमांक 51 आणि हा 51 प्रश्न आपण स्पष्टीकरणामध्ये बाय मिस्टेकली चुकीचा सांगितला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 अंकाच्या प्राकृतिक संख्येची संख्या, म्हणजे आपल्याला 2 अंकी नैसर्गिक संख्या सांगायची आहे. 2 अंकी नैसर्गिक संख्या आणि 2 अंकी नैसर्गिक संख्या आहेत 90, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. तर हा प्रश्न बरोबर आहे आणि पर्याय उत्तर बी हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, यामध्ये प्रश्न क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढे पदावली जर पाहिली आपण प्रश्न क्रमांक 53, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न अंक बी. यानंतर पुढचा प्रश्न, एक तार 2.34 मीटर लांब आहे, तिचे 2 तुकडे होतात. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी किती? तर याचंही स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे आणि हे सर्व स्पष्टीकरण चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या आधी जर तुम्ही पाहिलात तर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण सुरुवातीला दिलाय. तर याचं उत्तर येतं 1.11/16. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर 72 आणि 180 संख्येचा महत्तम म्हणजे मसावी 36 आहे, तर लसावी किती? तर लसावी येतो 360, पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येच्या गुणाकारामध्ये दाखवली जाईल, तर 1000ला मूळ संख्येच्या गुणाकारामध्ये, म्हणजे पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर एक रेल्वे गाडी 72 किलोमीटर वेगाने 2:15 निघाली तर किती वाजता पोहोचेल? तर ही रेल्वे गाडी 3:30 म्हणजे पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पदावली दिलेली आहे अपूर्णांकाची आणि याचं उत्तर आलेलं आहे 3.1/33, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका हॉलची लांबी रुंदीच्या 23 मीटर तफावत आहे, जर त्यांची परिमिती 206 असेल तर क्षेत्रफळ किती असेल? आणि याचं उत्तर आहे 2520, पर्याय बी. तर या पद्धतीने आपण हे सर्व 60 प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर आपण उतारे पाहणार आहोत आणि उतार्यावरचे प्रश्न सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून घ्यायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उतारे अतिशय सोपी आलेली होती, परंतु ज्यांची शब्दसंपत्ती चांगली आहे, म्हणजे ज्यांना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार याचा चांगला अभ्यास आहे किंवा समज आहे, तेच हे प्रश्न अगदी 20 पैकी 20 घेऊ शकतात. तर पहा, उतार्याचे 20 प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण लगेच पाहूयात. तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे, हा पेपर चेक केल्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले नक्की शेअर करा. जर तुम्ही जीनियस मॅथचा प्रश्नसंच मार्गदर्शिकेचा वापर केला असेल तर आवर्जून आपलं नाव आणि आपल्याला मिळालेले गुण मला व्हॉट्सअप करू शकतात. आणि व्हॉट्सअप करण्यासाठी नंबर आहे 8856 046 142. जर तुम्ही पेपर चेक केलात आणि जीनियस मॅथचा आपण कोणतंही मटेरियल वापरला असाल, जसं की प्रश्नसंच, मार्गदर्शिका, जीनियस मॅथचा क्लास, निवासी बॅच किंवा कोणतंही जे काही नवोदयचं आपण मटेरियल वापरलंय, तर मला व्हॉट्सअप करा तुमच्या नावासह, म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव आपण घेऊयात. तर या ठिकाणी उतारा पाहत असताना पहिला जो उतारा आहे, हे साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीतील असतात या गटामध्ये. तर या ठिकाणी प्रश्न पाहूयात आपण डायरेक्ट. सापांना टिंबटिंब म्हटलं आहे, तर या ठिकाणी सापांना सरपटणारा म्हटलं आहे, पर्याय सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
साप कुठे जिवंत राहू शकत नाही? तर साप हे बर्फाच्छादित परिसरामध्ये, जिथं बर्फ असतात त्या ठिकाणी साप जिवंत राहू शकत नाहीत. पर्याय ए. त्यानंतर सापाची टिंबटिंब कमकुवत असते, तर सापाची दृष्टी कमकुवत असते. इथं अधू हा शब्द लिहिलाय बघा, सापाची दृष्टी फार अधू असते म्हणजेच कमकुवत असते. त्यानंतर सापाचे इजा होण्यापासून कोण संरक्षण करतं? तर सापाच्या शरीरावर जो पापुद्रा असतो तो इजा होण्यापासून त्याचं संरक्षण करतं, म्हणजे पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगणे याचा अर्थ काय? तर जगणे याचा अर्थ जिवंत राहणे, पर्याय ए. यानंतर पुढचा जो उतारा आहे तो दूध या घटकावर आहे, म्हणजे दुधाचे महत्व किंवा दुधाबद्दल जी काही माहिती आहे तर या बद्दलचा हा उतारा आहे. तर पहिला प्रश्न आहे, माणसं टिंबटिंब प्राण्याचे दूध पितात तर वेगवेगळ्या प्राण्याचे पितात, पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. टिंबटिंब देशात किंवा प्रदेशात उंट आढळतात, तर याचं उत्तर आहे गरम, म्हणजे ज्या ठिकाणी गरमी आहे त्या ठिकाणी किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये जसं गरम असतं त्या पद्धतीने थोडक्यात गरम देशात किंवा प्रदेशामध्ये उंट आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर माणसांनी गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना टिंबटिंब दूध मिळेल, तर भरपूर दूध मिळेल, म्हणजे गायीसारखे जर प्राणी त्यांनी पाळले तर भरपूर दूध त्यांना मिळू शकतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपण वापरात घेत असलेले शुद्ध दूध असणे आवश्यक आहे, म्हणजे शुद्ध दूध आपलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकसान शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर नुकसान याचा समानार्थी शब्द आहे अपायकारक. अपायकारक हा नुकसानचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढील तिसरा आणि चौथा उतारा आपण पाहूयात. आता तिसरा उतारा जो दिलेला आहे तो रविवारचा दिवस होता, हरीश बागेत आपल्या मित्रासोबत खेळत होता, पोहायला जाणे वगैरे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, हरीश बागेत टिंबटिंब सोबत खेळत होता, तर याचं उत्तर आहे मित्र, पर्याय सी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, हरीशने तळ्यात टिंबटिंबसाठी सूर मारला, तर हरीशने तळ्यामध्ये पोहण्यासाठी पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वातावरण टिंबटिंब होते, तर वातावरण हे किंचित गरम होते, खूप गरम होतं असं काही नाही, किंचित गरम. यानंतर पुढचा प्रश्न आहे, तळ्यात इतर कोण होते, तर तळ्यामध्ये काही बदकं होती दुसऱ्या बाजूला, म्हणून पर्याय ए, काही बदके. त्यानंतर सूर मारणे म्हणजे काय, तर सूर मारणे म्हणजे उडी मारणे, पाण्यामध्ये जी उडी मारली जाते त्यालाच आपण सूर मारणे असे म्हणतो, पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर आता शेवटची 5 प्रश्न पाहूयात आपण. शेवटचा उत्तर दिलेला आहे, एकदा एका गावात आम्ही गेलो होतो, तिथं अनेक कुटुंब मातीची भांडी विकत होती, तेथेच आम्हाला एका कुटुंबाने तयार केलेली कृत्रिम फळं आणि भाज्या आवडल्या. तेथे असेच उत्तम रंग आणि आकार असलेले सफरचंद, संत्री आणि टोमॅटो दिसले, इतके हुबेहूब की त्यांच्यात आणि खऱ्याखुऱ्यातील फरक समजणं अवघड होतं. सर्वांनी त्यांची खूप तारीफ केली. तर पहा, पहिला प्रश्न आहे, काही कुटुंबांनी मातीची टिंबटिंब तयार केली होती, म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं आहे खेळणी आणि भांडी. मातीची खेळणी आणि भांडी तयार केली होती, आणि याच्यामध्ये पुन्हा फळं भाज्या वगैरे काही सगळं असू शकतं, परंतु मातीची खेळणी आणि भांडी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, आम्हाला टिंबटिंब आणि खऱ्याखुऱ्या फळातील फरक करणे कठीण गेले, म्हणजे कृत्रिम आणि खऱ्याखुऱ्या. खऱ्याखुऱ्या म्हणजे ओरिजिनल आणि कृत्रिम म्हणजे बनावट, यामधला फरक करणं कठीण गेलं. उतार्यात असेच शब्द टिंबटिंब आहे, तर असेच म्हणजे समूहदर्शक आहे, तो समूह दाखवतो, म्हणजे असेच सफरचंद, असेच फळे, असेच भांडे, म्हणजे तो समूह दाखवतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, फरक शब्दाचा समानार्थी शब्द, तर फरक म्हणजे तफावत, पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न आहे, सर्वांनी या शब्दाचा आशय आलेला पर्याय, सर्वांनी म्हणजे प्रत्येकानं, पर्याय क्रमांक सी. तर या पद्धतीने आपण 80 प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरं पाहिलेली आहेत. याप्रमाणे आपला स्कोर आपण चेक करू शकतात. यामध्ये फक्त गणिताचा एक प्रश्न संदिग्ध आहे किंवा तो प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, म्हणजे 79 मार्क. तर आपले 79 प्रश्न अगदी बरोबर आहेत. तर 79 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले
आणि याचं पर्सेंटेज कसं काढायचं तर पहा, तुमचे जेवढे काही प्रश्न बरोबर आलेले आहेत त्याला तुम्ही 1.25 न गुणायचं, त्यावरून तुमचं पर्सेंटेज निघेल. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, या ठिकाणी आपण पर्सेंटेज काढूयात आणि पर्सेंटेज काढून सुद्धा तुम्ही पाहू शकतात. समजा तुमचे 76 प्रश्न बरोबर आले तर 76ला तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून 1.25 ने गुणा किंवा डायरेक्ट गुणाकार करून पहा तर उत्तर येईल 95.00. म्हणजेच तुम्हाला 95% मार्क मिळाले असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला किती प्रश्न बरोबर आलेत हे समजून घ्या आणि त्याला 1.25 न गुणा, तेवढे तुमचे टक्के असतील. समजा तुम्हाला 73 प्रश्न बरोबर आले असतील तर 73ला 1.25 न गुणा, म्हणजे 73 गुणिले 1.25, 1.25 नच गुणाचे सर्वांना, तर हा गुणाकार येईल 91.25. म्हणजे 91.25% तुमचे मार्क होतात. कदाचित तुम्हाला 78 प्रश्न बरोबर आले असतील, 78 इंटू 1.25, तर तुमचं पर्सेंटेज होईल 97.5%. तर या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात किंवा समजून घेऊ शकतात. आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तुमच्या नावासह नक्की कमेंट करा. भेटूया लवकरच पुढील इंग्लिश पेपरची उत्तरसूचीसह लगेच.